तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला मागचा तुम्ही वल्लभगडचा व्हिडिओ पाहिला असेल. तर त्यानंतर आपण आता आलेलो आहोत कर्नाटकामधील दुसरा एक किल्ला, होन्नूर किल्ला. तर आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हे आहे हिडकल डॅम. आपण होन्नूर किल्ला बघायला आलो आणि या डॅमच्या शेजारीच होन्नूर किल्ला आहे. तर आता या किल्ल्याला येण्यासाठी त्या किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला तर एक रेस्ट हाऊस पाहायला मिळते आणि या रेस्ट हाऊसच्या अगदी समोर आपल्याला समोर दिसतोय हा होन्नूर किल्ला. तर चला जाऊया किल्ल्यावर. समोर आपल्याला किल्ला दिसतोय आणि या बाजूला हिडकल डॅमचं बॅकवॉटर या बाजूला आहे, तसंच या बाजूला सुद्धा आहे. तर कर्नाटकामध्ये हा किल्ला आहे. अतिशय खालून तरी आता बघताना छान दिसतोय, सुंदर. आता वर गेल्यावर बघूया. आता इथं जर यायचं झालं तर मुंबई बेंगलोर हायवेनं संकेश्वरच्या पुढे यायचं. संकेश्वरच्या पुढं आलं की डाव्या हाताला एक फाटा आहे हिडकल डॅमकडे जाणारा. त्या रस्त्याने यायचं. डॅमच्या भिंतीच्या लगतच बराचसा रस्ता येतो आहे आपला. रस्तासुद्धा सुंदर आहे आणि थेट डोंगरावर गाडी घेऊन आपण जे रेस्ट हाऊस आहे इथपर्यंत आपण गाडी घेऊन येऊ शकतो. तिथून मग या मार्गाने आपल्याला वर किल्ल्यावर जायचं आहे. आता किल्ल्यावर जाताना सगळे इथं बाबळीची झाडं आहेत. बाबळी म्हणजे आता ही जी झुडुपवाचाची बाबळ असते छोटी, तसली बाबळीची झाडं आहेत आणि या झुडपातून आपल्याला वर जायचं आहे. आम्ही बघा टोटल 19 जण आहे. 18 जणं सांगलीतली आहेत, मी एकटा साताऱ्यावरून आलो आहे. ही सगळी गँग आहे बघा आपल्यासोबत. असं पूर्ण बाबळीच्या काटेरी झुडपांमधून वर जाण्यासाठी रस्ता आहे. दुसरा रस्ता नाही, हा एकच आहे. आणि समोरच आपल्याला गडाचा एक बुरुज दिसत आहे. या ठिकाणी बुरुज दिसतोय आपल्याला. काही भाग त्याचा ढासळीला दिसतोय. तसाच बुरुज या ठिकाणी सुद्धा आहे. इथं सुद्धा आपल्याला वर तटबंदी पाहायला मिळते, या खडकावर आधारलेली आहे. पण आता दुर्दैव असं याच्या खालचा भाग झिजवून गेलेला आहे बघा. तुम्ही भविष्यात किती काळ तग धरून राहील ते सांगता येत नाही. तर इथं थोडंसं संवर्धन होण्याची गरज वाटते. गाडी पार्किंगपासून एक 10 मिनटंच लागतात चालायला. 10 मिनटात आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येते. प्रवेशद्वार दाखवतो. हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. हा प्रवेशद्वाराच्या शेजारचा बुरुज दिसतो आपल्याला. या बुरुजाचा सुद्धा खालचा जर अर्धा भाग बघितला आपण तर हा नैसर्गिक खडक आहे खाली आणि या खडकावर वरच्या बाजूला बुरुजाचं बांधकाम केलेलं दिसते आपल्याला. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्य दरवाजाच्या इथं खानाखुणा दिसतात आपल्याला. इथे एक खाच दिसते, इथं मुख्य दरवाजा असणार. दरवाजाच्या आतील बाजूला आडणा लावण्यासाठी जे होल असतात म्हणजे लाकडी ओंडके लावण्यासाठी ते सुद्धा स्पष्ट दिसत आहेत इथं. त्याच्यात आतमध्ये आल्यानंतर या बाजूला पहारेकऱ्यांची एक देवडी, तशीच एक या बाजूला सुद्धा दिसते. पहारेकऱ्यांच्या देवडीमध्ये इथं बघा बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. नुसत्या बाटल्या नाही तर ते फोडून टाकलेत अक्षरशः. तर हे कुठंतरी थांबायला हवं. आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो आपणच जतन करायला हवा. त्याचं पावित्र्य, त्याची स्वच्छता आपल्यालाच राखायला हवी. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी दरवाजाच्या वरच्या भागात जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. थोडीशी अडचण आहे, पण वर जाऊन पाहूया. थोडीसं आता इथं जपून आलं पाहिजे कारण इथली सुद्धा पडझड झालेली आहे. तर याचासुद्धा जर आकार पाहिला आपण तर इकडनं असा गोमुखी रचनेचा हा मुख्य दरवाजा आहे. तर हा सुद्धा किल्ला एक छोटेखानी किल्ला आहे. किल्ल्याचा पसार काही जास्त मोठा नाही आहे. एक अर्ध्या तासात पूर्ण किल्ला पाहून होईल. या मुख्य प्रवेशद्वारातून वर आलो आहे. वर आल्यानंतर प्रथम आपण डाव्या बाजूला जाणार आहे आणि पूर्ण किल्ल्याची गडफेरी पूर्ण करायची आपल्याला. गडप्रेमी असो किंवा नसो, जर तुम्हाला गड फिरायला जरी आवडत नसेल आणि फक्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, इथून इतकं सुंदर नजारा खाली बघायला मिळतो आहे. एक नंबर. तुम्हाला आता दाखवतो नजारा. खाली आहे हिडकल डॅमचा विहंगम नजारा.
इथं धरणाची भिंत दिसते, त्याचप्रमाणे भिंत या बाजूला सुद्धा आहे. या ठिकाणी तटबंदीचा हा भाग आहे आणि इथं बुरुज बांधकामाचा एक हा भाग पुढं आला आहे बघा, हा बुरुज आहे. त्या बुरुजाची वरची तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे. आपण या बाजून आता आलो आहे, तिथून तटबंदी पाहिली. या ठिकाणी एक थोडासा उंचवटीचा भाग आहे, तर इथं सुद्धा एक मोठा बुरुज असण्याची शक्यता आहे त्यावेळी, पण आता पूर्ण पडझड झालेली आहे. तर किल्ल्याचा या बाजूचा भाग आपला बघून झालेला आहे. आता आपण पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला जाणार आहे आणि किल्ल्याचा त्या बाजूचा भाग बघ. ज्याप्रमाणे वल्लभगडला आपल्याला भगत सरांनी एक विहीर आणि ते भुयार दाखवलं होतं, तशीच एक इथं सुद्धा विहीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता बघूया ती नक्की विहीर कशी आहे ते. इथं सुद्धा बघा झाडाजवळ आपल्याला काही वास्तूचा अवशेष दिसत आहेत, पण ते पूर्णपणे मुजलेले आहेत आणि या सुद्धा किल्ल्यावर झाडं झुडपं बरेच वाढलेले आहेत. तर ह्या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपण इथून मगाशी आत आलो आणि त्या बाजूला गेलो होतो. आता प्रवेशद्वाराच्या समोर आपण जाणार आहे पुढच्या बाजूला. तर इथं बघा आपल्याला बांधकामाचे अवशेष दिसत आहेत आणि त्याच्या शेजारी पूर्ण चौकोनी विहीर पाहायला मिळते. और बापरे, खतरनाक खोल आहे ही सुद्धा विहीर. तुम्हाला आधी विहीर दाखवतो. खाली पाणी तर दिसत नाही आहे, पूर्ण गवत वगैरे वाढलेलं दिसते. अतिशय खोल विहीर आहे आणि पूर्ण 90 अंशामध्ये कातळामध्ये कोरलेली आहे. या ठिकाणी आगीमावाचं एक पोळं दिसते. ॲक्च्युली ते पोळं सोडून गेलेले आहेत मासे, त्यामुळे काही धोका नाही तसा, पण अशा ठिकाणी आल्यावर थोडं लक्ष ठेवायचं. गवतावर पाय घसरला, गवतावर जास्त करू नका. हां, गवतावर नका पाय देऊ. अतिशय सुंदर विहीर आहे मित्रांनो आणि पूर्ण तासीव त्याचं काम आहे, पूर्ण तासलेलं आहे खडकामध्ये. या ठिकाणी खाली उतरण्यासाठी पायऱ्या पूर्वी असणार आहेत बघा, कारण ही विहीर आणि हा भाग असा बाहेर काढलेला आहे आणि इथं पायऱ्याचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. ॲक्च्युली आता ते पायऱ्या वगैरे तुटलेल्या आहेत वापरत नसल्यामुळं. हे तास खाली आहेत, खाली आपल्याला पायऱ्या स्पष्ट दिसत आहेत. या झुडपाच्या खाली इथं पायऱ्या दिसत आहेत आपल्याला. तर आता ही विहीर पाहिलेली आहे आपण, तर आणखी काय अवशेष आपल्याला पाहायला मिळतात का पुढे जाऊन पाहूया. किल्ल्यावर भरपूर रान माजलेलं आहे, पूर्ण किल्ल्यावर बाबळीची झुडपं आहेत. निवडुंग वगैरे उगवलं आहे, हे निवडुंगाला फळंसुद्धा आलेली आहेत. हे बघा फळ, हे सुद्धा फळ आपलं ड्रॅगन फ्रूट असतं त्याप्रमाणे हे फळसुद्धा खातात. किल्ला पाहायला एक 15-20 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास लागतोय, पण छान आहे किल्ला. जर आपण या भागात जर कधी येणार असाल, हिडकल डॅम वगैरे, डॅमचा व्ह्यूसुद्धा सुंदर आहे आणि किल्लासुद्धा छान आहे. सौंदर्य किल्ल्याचं खूप मस्त आहे. वरून खालीसुद्धा खूप लांबपर्यंत पूर्ण सपाट प्रदेश पाहायला मिळते. कुठेही आजूबाजूला दुसरा डोंगर पाहायला मिळत नाही. त्यामुळे याचं जे भौगोलिक स्थान आहे या किल्ल्याचं ते त्याच कारणानं महत्त्वाचं आहे. कारण लांबपर्यंत दुसरे डोंगर नसल्यामुळे जर हा किल्ला ताब्यात आला तर याच्यावरून त्या आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं, वॉच ठेवणं अतिशय सोपं जातं. तर हा एक या ठिकाणी आपल्याला बुरुज पाहायला मिळतो आहे. बुरुजाचं बांधकाम इथून बघा, हा खालचा भाग हा नैसर्गिक खडक आहे आणि वरचा जो भाग आहे अर्धा तो खडकामध्ये बांधलेला दिसतो आहे आपल्याला. आणि हा जो आहे तो आपल्या हायवेकडून म्हणजे मुंबई बेंगलोर हायवेकडून येणारा हा रस्ता आहे. आणि ही जी आहे ती धरणाची या बाजूची भिंत आहे. जवळजवळ 3 बाजूला या धरणाच्या अशाच भिंती आहेत बांधलेल्या आणि या भिंतीच्या लगतच असा हा रस्ता आलेला आहे. आणि हाच रस्ता पुढे जाऊन आपल्याला वर किल्ल्यावर घेऊन येतो. तर असंच आता आपण थोडंसं तटबंदीनं पुढं जाणार आहे, कारण पुढं आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि त्या बुरुजावर ध्वज लावलेला आपल्याला दिसून येतोय. किल्ला छोटा आहे पण मोक्याच्या ठिकाणी किल्ला आहे. हां, तुम्हाला इथनं वल्लभगड दिसतो, तुला आपला पाचसापची गडी दिसते. हां, आणि पूर्ण रस्ता पूर्ण कवर. हां, म्हणजे आजूबाजूला लांबपर्यंतच्या प्रदेशावर इथून लक्ष राहणार आहे. 100%. आणि आणखी एक गोष्ट आम्हाला सापडलेली तुम्हाला सांगतो. जसं प्रत्येक किल्ल्याला एक चोरवाट असते, एक मुख्य वाट असते, तसेच याही किल्ल्याला आहे. आणि आता आम्हाला ते दिसलेलं आहे, भगत सरांनी आता ती दाखवली. आपल्याला हा किल्ल्याच्या मागच्या बाजूची चोरवाट म्हणू शकतो किंवा वाट म्हणू शकतो, दरवाजा. या ठिकाणी इथं हा बुरुज आहे बघा, त्या दरवाजा पलीकडच्या बाजूचा. आणि इथं पूर्ण हे बांधकाम आपल्याला दिसते. इथं पायऱ्यासुद्धा दिसत आहेत.
दरवाजाचे अवशेषसुद्धा दिसतात. खाली जाऊन बघूया आपण. आणि ही अशीच वाट खाली गेलेली आहे. हा एक बुरुज आहे, तर किल्ल्याचा सर्वात उंच बुरुज आहे, त्याच्यावर झेंडा आहे. त्या बुरुजाच्या शेजारीच आहे बघा. बुरुजाच्या शेजारी ही किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूची वाट आपल्याला सापडलेली आहे. इथं जर पाहिलं तर आपल्याला इथं जुना दरवाजासुद्धा छोटा दरवाजा असणार आहे. खाली इथं दरवाजाचा जो खालचा उंबऱ्याचा दगड असतो मोठा, तो इथं दिसतोय. इथं एक पोकळी दिसते. इथं ते उभी चौकट जी म्हणतो आपण, ती या बाजूला आणि या बाजूला असणार आहे. आणि पूर्ण असं बांधकामाने खाली जाणारी वाट पाहायला मिळते आपल्याला. हा बुरुज इथला आहे, तो बुरुज पडझड झालेली आहे. खालची तेवढी तटबंदी, दगड तेवढी शाबूत दिसते. तर आता जाऊया या झेंडा बुरुजावर. तर हा किल्ल्यावरील सर्वात उंच बुरुज आहे आणि हा आपल्याला किल्ल्याचा आतील परिसर पाहायला मिळतो आहे. आणि खाली आहे ते हिडकल डॅमचं विहंगम दृश्य. आता या छोटेखानी किल्ल्याची गडफेरी आपली पूर्ण झालेली आहे. तर आता हा व्हिडिओ आपल्याला इथं संपवावा लागणार. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहे पाच्छापूरला. पाच्छापूरमध्ये एक गडी आहे, ती गडी पाहणार आहोत जाऊन. तर आपला हा व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.